हिंगोली जिल्ह्यात मागच्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतो आणि पडत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। मी आता इसापूर धरण परिसरात आहे। आपण जर बघितलं तर याच इसापूर धरणाचे जे आहेत ते जवळपास 13 गेट जे आहेत ते ओपन केलेले आहेत आणि या 13 गेटवरून जे आहेत ते 54,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जे आहेत ते पेनगंगा नदी पात्रामध्ये सुरू आहे। त्यामुळे पुढे जे आहे ते मराठवाडा आणि विदर्भ हा जाणारा रस्ता जे आहे ते बंद आहे आणि ह्या पाणी संपूर्ण कशी पद्धत असते पाणी सोडायची, एकूण पाण्याची क्षमता किती, या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण घेणार आहोत जगताप सरांकडून। सर जे या ठिकाणचे हेड आहेत। सर, नेमकं आता किती पाणी आहे इसापूर धरणामध्ये आणि सर्व प्रोसेस कसा असतो? नमस्कार, मी कार्यकारी अभियंता अभय जगताप। सध्या आपल्या इसापूर धरणामध्ये पाणी साठा 100% जवळपास झालेला आहे। वरून पाण्याची आवक साधारणतः 62,000 क्युसेक्सनी येत आहे आपल्या धरणात। परंतु काल हिमायतनगर, हातगाव आणि किनवट भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। साधारणतः 200 mm³ वर तिथं मिलीमीटरच्या वर पाऊस पडला आहे तिथं। त्याच्यामुळं खाली पूरसदृश स्थिती होती। अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही काल पाणी जास्त प्रमाणात सोडलं असतं तर पूरस्थिती गंभीर झाली असती। धरणाचं मुख्य काम पूर नियंत्रण हे आहे। त्याच्यामुळे आम्ही काल आमच्या धरणातला जो डिस्चार्ज आहे, विसर्ग आहे, तो साधारणतः 14,000 क्युसेक्सनी ठेवला होता। परंतु धरण जवळपास 100% भरल्यानंतर आम्हाला धरणाची सुरक्षितता प्रथम विचारात घ्यायला लागते। त्याच्यामुळं पुन्हा जयपूर बॅरेज म्हणून आमचं वर एक मॉनिटरिंग स्टेशन आहे, त्या ठिकाणचा डिस्चार्ज काल सकाळी साधारणतः 30,000 क्युसेक्स होता। दुपारी तो 50,000 क्युसेक्स झाला आणि रात्री तो 64,000 क्युसेक्स झाला। त्याच्यामुळं येणारं पाणी 64,000 क्युसेक्स आणि आमचं जाणारं पाणी 14,000 क्युसेक्स, याचा आम्हाला ताळमेळ घालायला आवश्यक होतं। त्याच्यामुळं आज आम्ही सगळीकडं सूचना दिल्या। मी जिल्हाधिकारी महोदयांशी स्वतः बोललो, 2 आमदार महोदय आहेत त्यांच्याशी बोललो की असं आहे आणि आपल्याला धरणातला विसर्ग वाढवणं आवश्यक आहे। त्या दृष्टीनं आम्ही सकाळपासनं जे एकूण 13 गेट आता सुरू आहेत विसर्ग, त्याच्यामध्ये 7 गेटमधून साधारणतः 1.5 मीटरनं आपण उंच केले आहेत आणि उर्वरित 6 गेट आपले 1 मीटरने विसर्ग करत आहेत। साधारणतः आता 54,000 क्युसेक्सने आपण पाणी धरणातून सोडत आहोत। त्याच्यामुळे आता धरणात आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये हाय अलर्ट आलेला आहे। येणारा पाणी निश्चितपणे जास्त असणार आहे। त्याच्यामुळं खालच्या जनतेला आव्हान आहे की आता जर आपण ह्या विसर्गाला व्यवस्थितपणे तोंड दिलं तर येणाऱ्या पावसामुळे, येणारा जो पाऊस आहे त्याच्यामुळे विसर्गात जी वाढ होणार आहे त्याच्यापासून आपल्याला थोडी मुक्ती मिळेल। सर्वांनी त्याबाबत सतर्कता बाळगावी। सर, कुठेतरी बोललं जाते की इसापूर धरणामुळे काही खाली जे पाणी शेतकऱ्यांचं नुकसान होते किंवा मग इसापूर धरणाचं पाणी सुटल्यामुळे आमच्या शेतीचं नुकसान झालं, आमच्या गावात पाणी घुसलं। धरणाचं काम तुम्ही म्हणता की फक्त पूर नियंत्रण करणं, मग ह्या शेतकऱ्याचा आरोप जे आहे ते धरणावर असतो। ह्याच्याबद्दल मी आपल्याला आत्ताच जसं सांगितलं की काल आमचं धरण जवळपास 98.5% भरलं होतं आणि आम्हाला धरणात येणारा जो विसर्ग होता तो साधारणतः 64,000 क्युसेक झाला होता। आम्हाला तो पूर्ण धरणाच्या खालच्या बाजूला सोडणं आवश्यक होतं, परंतु धरणामध्ये आपल्याला तेवढ्या प्रमाणात पाणी साठवता येऊ शकतं। त्या अनुषंगाने आम्ही काल दिवसभर ते फक्त 14,000 क्युसेक्सनी पाणी सोडून खाली अतिवृष्टीमुळे जो पूर आलेला होता तो निसरण्यास आम्ही थोडी मदत केली आणि त्याच्यानंतरच आम्ही धरणातलं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे आज। खरं तर इसापूर धरण आहे ते मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवरती आहे। खालचा भाग जो आहे तो यवतमाळ जिल्ह्याचा आहे, वरचा भाग हिंगोली जिल्ह्याचा आहे। नेमकं वरच्या भागातून कुठून पाणी येते आणि ह्या पाण्याचा विसर्ग किती क्युसेक्स असतो, काय असतो? साधारणतः आपलं वरच्या भागामध्ये 14 रेनगे स्टेशन आहे। त्या रेनगे स्टेशनवर आपली सगळी माणसं नेमलेली आहेत आणि तिथलं पर्यटन दररोज सकाळी 8 वाजता मोजलं जातं आणि त्या रेनगे स्टेशनचा एक ठराविक एरिया असतो। त्या ठिकाणी किती पाऊस पडला त्याच्या प्रमाणात आपण त्याचं रेग्युलर कॅल्क्युलेशन करतो आणि वरच्या भागामध्ये 11 बॅरेजेसची सिरीज आहे पेनटाकळी धरणाच्या खाली। परंतु शेवटचं जे बॅरेज आहे, जयपूर बॅरेज आहे, त्या ठिकाणी आपण मॉनिटरिंग स्टेशन ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं आपल्याला धरणात नेमकं किती पाणी येणार आहे
तिथं गेज वगैरे सगळी त्या बॅरेजवर असते, त्याच्यामुळे तिथला विसर्ग आपण लक्षात घेऊन तिथून साधारणतः 5 ते 6 तासामध्ये आपल्या धरणामध्ये आवक होते. त्याच्यामुळे आम्हाला त्या बॅरेजवरचं जे रीडिंग आहे त्याच्यामुळे निश्चित आम्हाला किती पाणी येणार आहे त्याचं आकलन होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्तरावर त्याचं अगोदरच नियोजन करून पूरस्थिती गंभीर होणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. सर, किती जिल्ह्याचा पाणी या इसापूर धरणामध्ये, ते कुठून सुरुवात कुठून होती नेमकी? कसं आहे म्हणजे एक तर पेनटाकळी धरण आहे मोठं धरणाच्या वरती आणि बुलढाणा जिल्ह्यात येतं ते, आणि बॅरेजेस जे आहेत ते हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातून इकडून आपल्याकडं येतं साधारणतः, आणि इकडे यवतमाळचा काही भाग येतो त्याच्यामध्ये. सर, आपल्या धरणाची क्षमता किती आहे? किती पाणी आपण साठवून करू शकतो याच्यामध्ये? धरणाची टोटल कॅपॅसिटी आहे आपल्या 45 TMC आहे. 11 TMC साधारणतः त्याचं डेड स्टोरेज आहे, मृत साठा आहे, आणि 34 TMC आपलं साधारणतः जिवंत पाणी साठा आहे. तर त्या दृष्टीनं आपण 15 ऑक्टोबरपर्यंत हे पूर नियंत्रण केलं जातं साधारणतः. सर, खरं तर धरण हे पूर नियंत्रणासाठी असतं असं आपण बोललाय. नेमकं ज्यावेळेस आपल्यावर मोठं संकट येते, आजही अजून पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पडत आहे, वरता पाऊस सुरू आहे. जर पाऊस अजून मोठा झाला वरच्या ठिकाणी, तर त्यावेळेस आपल्याला काय निर्णय घ्यावे लागतात, काय तातडीचे निर्णय घ्यावे लागतात? यामध्ये मॅन्युअल प्रमाणे आम्हाला सगळे निर्देश दिलेले आहेत. सगळे जे गेट ऑपरेशन्स आहेत ते धरणाची पातळी 1 जूनपासून 30 ऑक्टोबरपर्यंत काय ठेवायची याबाबत मागच्या 5-10 वर्षाचा सगळं अभ्यास करून माननीय मुख्य अभियंता संभाजीनगर यांच्याकडनं ते आम्हाला प्रत्येक 15 दिवसाचे लेवल्स फिक्स करून दिलेले असतात. त्याच्याप्रमाणे आम्ही त्या 1 तारखेला आणि 16 तारखेला ते धरण पातळी आम्ही लेवल मेंटेन करतो. त्याच्यामध्ये एक शेवटचं सर, एकूण धरणाचे दरवाजे किती आहेत आणि त्या दरवाज्याचं कसं सगळं नियंत्रण असतं? धरणामध्ये एकूण 15 दरवाजे आहेत. 1 ते 15 दरवाज्यामध्ये 1 आणि 15 गेट आपण साधारणतः नेहमीकरता खुले करत नाही. 13 जे मधले गेट आहेत 2 ते 14, त्याच्यामध्ये आपण त्याचं एक धरणाचं गेट ऑपरेशन शेड्यूल एक निश्चित केलेलं असतं. कोणतं पहिल्या सुरू आपण 2 आणि 14चं गेट ओपन करतो, त्याच्यानंतर 3 आणि 13 अशा पद्धतीनं त्याचं सगळं गेट शेड्यूल पण मंजूर असतं शासनाकडं, आपल्या मुख्य अभियंत्याकडनं, आणि त्याच्याप्रमाणे आपण गेट ऑपरेशन करतो. मधले 2 ते 14 गेट 100% ओपन, 6.5 मीटरची हाईट आहे आपली त्याची, ते सगळे ओपन केल्यानंतर गरज भासली तरच आपण 1 आणि 15 गेट आपण ओपन करतो. याच्यामध्ये तशी आवश्यकता भासत नाही. साधारणतः 2006 मध्ये आपण धरणातून 4500 क्युमेक्सनं पाणी सोडलं होतं, ते आतापर्यंत सगळ्यात जास्त होतं. त्याच्यानंतर एवढी काही आवश्यकता भासली नाही. तर आता एक शेवटचं आहे की आता खालच्या जे शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील किंवा खालच्या गावातील, त्यांना धरण प्रशासनाच्या वतीनं काय इशारा असणार आहे आजच्या दिवसाचा आणि येणाऱ्या काळात? धरण प्रशासनापेक्षा आपत्ती व्यवस्थापन एक जिल्हाधिकारी स्तरावर तिथे यंत्रणा असते. त्याच्यामध्ये सगळ्या यंत्रणांना पूर्वीपासून त्याचं काय पद्धतीनं सामोरं जायचं त्याच्याबद्दलचे स्पष्ट निर्देश असतात. सगळ्या यंत्रणांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी त्या धरणावर किंवा त्या यंत्रणेकडे कोण व्यक्ती नेमलेली आहे, त्याचे फोन नंबर्स आणि हे सगळं अगोदरच अभ्यास झालेला असतो याचा. त्याच्यामुळे आणि आता मोबाईल आल्यामुळं व्हॉट्सॲपचे मोठ्या प्रमाणात ग्रुप्स आहेत. अगदी पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, त्या भागातले प्रतिष्ठित नागरिक यांना आम्ही ग्रुपमध्ये ॲड करतो, आणि ज्यावेळी आपल्याला धरणातून पाणी विसर्ग करायचा असतो त्यावेळेस आपण त्यांना सगळ्यांना सतर्क करतो आणि सगळ्यांना सहकार्याचं आवाहन करतो. निश्चितच शेवटचे कार्यकारी अभियंता धरण परिक्षेत्राचे जगताप सर यांनी जे आहे ते धरण निगडीत विविध प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, इसापूर धरण, यवतमाळ, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.